नमस्कार मंडळी, आपण बघताय आपला आवडीचा यूट्यूब चॅनल काय म्हणते पब्लिक. सर्वोच्च न्यायालयाने आज एक ऐतिहासिक निर्णय असा दिलेला आहे. फुटपाथवर चालणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क असण्याचं त्याच म्हटण्यात आलेलं आहे. त्याबद्दल सविस्तर बातमी बघूया. 19 जून 2026 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत स्पष्ट केले की नागरिकांना सुरक्षित आणि स्पष्टपणे चिन्हांकित फुटपाथवर चालण्याचा अधिकार हा संविधानाने दिलेला मूलभूत हक्क आहे आणि हा हक्क संविधानातील अनुच्छेद 19(1) ड देशात मुक्तपणे फिरण्याचा अधिकार आणि अनुच्छेद 21 जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार यांच्याशी संबंधित असल्याचे न्यायालयाने नमूद केले. न्यायालयाने नेमकं काय म्हटलं आहे? पादचाऱ्यांचा हक्क हा वाहनांच्या हालचालींपेक्षा अधिक महत्त्वाचा आहे. प्रत्येक रस्त्यावर सुरक्षित व स्पष्ट फुटपाथ असणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने या संदर्भात स्वतंत्र कायदा किंवा स्पष्ट नियमावली तयार करावी आणि स्थानिक स्वराज्य संस्था व सरकारी यंत्रणांवर फुटपाथ बांधणे आणि त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी आहे. भारतात अनेक शहरांमध्ये फुटपाथ अतिक्रमणाखाली असतात. वाहनांचे पार्किंग फुटपाथवर केले जाते. अनेक ठिकाणी फुटपाथच नसतात. यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागते आणि अपघातांचा धोका वाढतो. न्यायालयाने याकडे गंभीर सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न म्हणून पाहिले आणि जनतेसाठी त्याने हा महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काय म्हणते पब्लिक. नमस्कार.